प्रेम फक्त शब्दात नाही तर जबाबदारीत दिसतं. एका शांत आणि सुंदर गावात अमोल आणि त्याची पत्नी स्वरा राहत होते. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. घरात भांडणं फारशी व्हायची नाहीत, पण त्यांच्या संसारात एक अशी कमतरता होती जी हळूहळू त्यांच्या भविष्यावर परिणाम करू लागली होती. अमोल मनाने खूप चांगला, प्रेमळ आणि मदतीला धावून जाणारा माणूस होता, पण त्याच्यात एक मोठी उणीव होती. तो पैशाच्या बाबतीत अजिबात जबाबदार नव्हता. महिन्याच्या सुरुवातीला पगार झाला की त्याचा आनंद गगनात मावेनासा व्हायचा. कधी मित्रांसोबत महागड्या हॉटेलमध्ये पार्टी, कधी विनाकारण लांब ड्राईव्ह, कधी नवीन मोबाईल, कधी ब्रँडेड कपडे, तर कधी फक्त इतरांना दाखवण्यासाठी महागड्या वस्तूंवर खर्च. त्याला वाटायचं आयुष्य एकदाच मिळतं, मग मनासारखं जगायला काय हरकत आहे. पण या सगळ्या खर्चामध्ये त्याला एक गोष्ट कधीच दिसत नव्हती, ती म्हणजे घराची जबाबदारी. घराचा किराणा, वीज बिल, गॅस, औषधांचा खर्च, भविष्यासाठी बचत आणि अचानक येणाऱ्या अडचणी. या सगळ्याचा विचार फक्त स्वरा करायची. स्वरा अत्यंत समजूतदार आणि कष्टाळू होती. ती प्रत्येक रुपया जपून खर्च करायची, अनावश्यक खर्च टाळायची, कारण तिला माहीत होतं आजची बचतच उद्याचा आधार असते. अनेकदा ती प्रेमाने अमोलला समजवायची. ती म्हणायची, अमोल, आज आपण थोडी बचत केली तर उद्या कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरं जाऊ शकू. पण अमोल हसत उत्तर द्यायचा, अगं, तू खूप विचार करतेस. उद्याचं उद्या पाहू. आजचा दिवस आनंदात जगूया. हे ऐकून स्वरा शांत व्हायची, कारण तिला माहीत होतं रागावून किंवा भांडून कोणताही प्रश्न सुटत नाही. तरीही तिच्या मनात एक भीती कायम असायची. जर उद्या अचानक एखादं मोठं संकट आलं तर आपण काय करू. रात्रभर ती या विचारात जागी राहायची. तिला पैशांपेक्षा अमोलच्या निष्काळजी स्वभावाची जास्त चिंता वाटायची. काळ हळूहळू पुढे सरकत होता, पण अमोलच्या सवयी मात्र अजिबात बदलत नव्हत्या. महिन्याच्या सुरुवातीला पगार झाला की त्याच्या खर्चालाही पंख फुटायचे. मित्रांसोबत हॉटेलमध्ये पार्टी, विकेंडला फिरायला जाणं, महागडे कपडे, नवीन गॅजेट्स आणि गरज नसतानाही फक्त हौसेपोटी वस्तू विकत घेणं, हे सगळं त्याच्यासाठी अगदी सामान्य झालं होतं. दुसरीकडे स्वरा मात्र प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवत होती. ती घरखर्चाची वही लिहायची. कोणत्या गोष्टीवर किती खर्च झाला, कोणते बिल बाकी आहे आणि किती बचत झाली याचा ती नियमित विचार करायची. पण प्रत्येक महिन्याच्या शेवटी एकच गोष्ट तिच्या मनाला टोचायची, बचत शून्य. एक दिवस सकाळी वीज बिल आलं. बिलाची रक्कम पाहून स्वराच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. त्याच आठवड्यात घरातील गॅसही संपला. किराणा सामानही जवळजवळ संपत आलं होतं. काही आवश्यक औषधं आणि घरातील रोजच्या गरजेच्या वस्तूही आणायच्या होत्या. स्वराने मनात विचार केला, या महिन्यात खर्च खूप वाढला आहे. आता आपण जपून पैसे वापरले पाहिजेत. ती संध्याकाळी अमोलची वाट पाहत बसली. तिला वाटलं आज तो घरी आल्यावर दोघं मिळून खर्चाचं नियोजन करतील. पण अमोल घरी आला आणि त्याच्या हातात एक मोठं चमचमीत बॉक्स होतं. तो आनंदाने म्हणाला, पाहिलंस, मी नवीन महागडा मोबाईल घेतला. स्वरा काही क्षण शांत राहिली. तिने मोबाईलकडे पाहिलं आणि मग घरात पडलेली बिलं. तिला काहीच बोलावंसं वाटलं नाही, कारण तिला माहीत होतं आता बोलूनही काही बदलणार नाही. तिने शांतपणे पाणी दिलं, जेवण वाढलं आणि नेहमीप्रमाणे घरातली सगळी कामं करत राहिली. रात्र झाली, दोघं झोपायला गेले.
पण स्वराच्या डोळ्यांना झोप येत नव्हती. ती हळू आवाजात म्हणाली, अमोल, एक विचारू? अमोल म्हणाला, हो विचार ना. स्वरा शांतपणे म्हणाली, जर उद्या अचानक आपल्या घरावर मोठं संकट आलं, एखादा आजार, अपघात किंवा आर्थिक अडचण आली, तर आपण काय करू? अमोल मोठ्याने हसला आणि अगदी सहजपणे म्हणाला, अगं काहीतरी होईल, एवढा विचार कशाला करतेस? हे शब्द स्वराच्या मनाला खूप लागले, कारण तिला समजलं अमोल अजूनही भविष्याचा विचार करायला तयार नव्हता. त्याला पैशांची किंमत नव्हती आणि जबाबदारीचं महत्त्वही समजलं नव्हतं. त्या रात्री स्वरा बराच वेळ जागी होती. तिच्या मनात एकच विचार सुरू होता, मी रोज समजावते, पण काहीच बदल होत नाही. आता त्याला शब्दांनी नाही, तर अनुभवातून शिकवण्याची वेळ आली आहे. आणि त्याच क्षणी तिने एक वेगळीच योजना आखली. ही योजना नवऱ्याला दुखावण्यासाठी नव्हती, तर त्याला जबाबदार बनवण्यासाठी होती. स्वराला खात्री होती, या एका छोट्याशा जुगाडामुळे अमोलला पैशाची, संसाराची आणि जबाबदारीची खरी किंमत नक्कीच समजणार होती. पण त्या योजनेनंतर त्यांच्या आयुष्यात काय घडलं हे पाहून अमोलच नव्हे, तर सगळेच आश्चर्यचकित होणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात नेहमीप्रमाणे शांत वातावरण होतं. अमोल ऑफिसला जाण्याची तयारी करत होता, पण स्वराचा चेहरा मात्र खूपच घाबरलेला दिसत होता. ती कपाटाजवळ उभी होती आणि वारंवार काहीतरी शोधत होती. तिच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. अमोलने विचारलं, काय झालं स्वरा? इतकी घाबरलेली का दिसतेस? स्वरा थरथरत्या आवाजात म्हणाली, अमोल, माझे लग्नातले दागिने सापडत नाहीयेत. हे ऐकताच अमोलच्या पायाखालची जमीन सरकली. तो घाईघाईने कपाट, ड्रॉवर, बॅग आणि संपूर्ण घर शोधू लागला, पण दागिने कुठेच सापडत नव्हते. स्वरा रडू लागली. ते दागिने फक्त सोनं नव्हतं, आई बाबांची आठवण होती. अमोलला पहिल्यांदाच परिस्थितीचं गांभीर्य जाणवलं. त्याने मनात विचार केला, जर खरंच दागिने हरवले असतील, तर आता नवीन दागिने कसे घेणार? त्याने बँक खातं पाहिलं. शिल्लक रक्कम खूपच कमी होती. घरात कोणतीही बचत नव्हती. त्याला आठवलं, गेल्या काही महिन्यात त्याने किती अनावश्यक खर्च केला होता. महागडा मोबाईल, पार्ट्या, फिरणं, ब्रँडेड वस्तू. जर त्यावेळी थोडी बचत केली असती, तर आज ही वेळ आली नसती. तो लगेच त्याच्या मित्रांकडे मदतीसाठी गेला, ज्यांच्यासोबत तो नेहमी मौज मजा करायचा. त्यांच्याच दारात आज तो मदतीची अपेक्षा घेऊन उभा होता. पण एकाने सांगितलं, सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. दुसरा म्हणाला, नंतर पाहू. तर काहींनी फोनच उचलला नाही. हे पाहून अमोल पूर्णपणे खचला. त्याला पहिल्यांदाच समजलं, खऱ्या संकटाच्या वेळी मौज मजेचे साथीदार नाही, तर बचतच उपयोगी पडते. त्या रात्री तो शांत बसला होता. त्याच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. तो स्वतःलाच दोष देत होता, मी इतका निष्काळजी का वागलो? मी स्वराचं कधीच ऐकलं नाही. 2 दिवस तो सतत चिंतित राहिला. स्वरा ही त्याच्याकडे पाहत होती. तिला जाणवत होतं, अमोलच्या विचारांमध्ये बदल होऊ लागला आहे. तिसऱ्या दिवशी सकाळी स्वरा हळूच कपाटातून एक छोटासा डबा घेऊन आली. तिने तो अमोल समोर ठेवला. डबा उघडताच त्यात तेच दागिने सुरक्षित ठेवलेले होते. अमोल आश्चर्यचकित झाला. तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला, हे दागिने इथे कसे? मग हरवलेले होते असं का म्हणालीस? स्वरा हलकसं हसली. तिच्या डोळ्यातही अश्रू होते. ती शांतपणे म्हणाली, दागिने हरवले नव्हते, मीच ते सुरक्षित ठेवले होते. मला तुला फसवायचं नव्हतं, फक्त एक गोष्ट दाखवायची होती. जर खरंच आपल्या आयुष्यात मोठं संकट आलं,
आणि आपल्याजवळ बचतच नसली तर आपण किती असहाय्य होऊ शकतो. हे ऐकताच अमोल काही क्षण निशब्द झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला त्या एका प्रसंगातून आयुष्यभर लक्षात राहील असा धडा मिळाला होता. पण स्वराकडे अजून एक सत्य सांगायचं बाकी होतं, जे ऐकल्यानंतर अमोलच्या आयुष्यात कायमचा बदल होणार होता. दागिने सुरक्षित असल्याचं पाहून अमोलला एकीकडे दिलासा मिळाला, तर दुसरीकडे त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. तो स्वराकडे पाहत म्हणाला, स्वरा, हे सगळं का केलंस? मला इतकं घाबरवण्याची काय गरज होती? स्वरा काही क्षण शांत राहिली. तिने अमोलचा हात हातात घेतला. तिच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त काळजी आणि प्रेम होतं. ती हळू आवाजात म्हणाली, अमोल, मी तुला फसवलं नाही. मी फक्त तुला भविष्याची भीती दाखवली. ती कपाटातून एक जुनी वही घेऊन आली. ही वही म्हणजे गेल्या अनेक महिन्यांचा घरखर्चाचा संपूर्ण हिशोब होता. तिने ती वही अमोल समोर उघडली. प्रत्येक पानावर तारखा होत्या. किराण्याचा खर्च, वीज बिल, गॅस, औषध, घरातील छोट्या मोठ्या गरजा आणि प्रत्येक महिन्याच्या शेवटी एकच गोष्ट लिहिलेली होती, बचत 0 रुपये. अमोल एक एक पान शांतपणे वाचत होता. जसा तो पुढे वाचत गेला तस तसं त्याचं डोकं खाली झुकत गेलं. त्याला आठवू लागलं, ज्या महिन्यात घरात पैशांची कमतरता होती त्याच महिन्यात त्याने महागडा मोबाईल घेतला होता. कधी मित्रांसोबत हजारो रुपये खर्च केले होते, कधी फक्त हौसेपोटी अनावश्यक वस्तू विकत घेतल्या होत्या. त्या प्रत्येक खर्चाची आठवण त्याला टोचू लागली. स्वरा पुन्हा शांतपणे म्हणाली, मी तुला कितीतरी वेळा समजावलं, पण तुला वाटायचं की संकट फक्त इतरांच्या आयुष्यात येतात, म्हणूनच मला हा मार्ग निवडावा लागला. अमोलच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. तो काहीच बोलू शकत नव्हता. त्याला आता स्पष्ट जाणवलं, जर त्या दिवशी दागिने खरोखरच हरवले असते किंवा घरात एखादी मोठी वैद्यकीय अडचण आली असती, तर त्यांच्या हातात काहीच उरलं नसतं. त्याच्या निष्काळजी स्वभावामुळे संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडलं असतं. तो स्वतःलाच दोष देऊ लागला. मी माझ्या कुटुंबाचा विचारच केला नाही. मी फक्त आजचा आनंद पाहिला, उद्याची जबाबदारी नाही. स्वरा त्याच्याजवळ बसली. ती म्हणाली, मला महागड्या वस्तू नको आहेत, अमोल. मला फक्त एवढंच हवं आहे की आपल्या घरावर कोणतंही संकट आलं तरी आपण खंबीरपणे त्याचा सामना करू शकू. संसार फक्त प्रेमाने नाही, तर जबाबदारी, बचत आणि विश्वासाने टिकतो. हे शब्द अमोलच्या मनाला खोलवर भिडले. त्याने घर खर्चाची वही पुन्हा हातात घेतली. प्रत्येक पान त्याला स्वतःची चूक दाखवत होतं. त्या क्षणी त्याने मनोमन एक मोठा निर्णय घेतला. आजपासून तो स्वतःला पूर्णपणे बदलणार होता. तो फक्त चांगला नवरा नाही, तर जबाबदार जीवनसाथी बनणार होता. पण त्याच्या या निर्णयाची खरी परीक्षा अजून बाकी होती. आणि पुढे त्याने जे केलं ते पाहून स्वराच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्या दिवसानंतर अमोलच्या आयुष्यात खरा बदल सुरू झाला. तो फक्त शब्दांनी नाही, तर आपल्या प्रत्येक कृतीतून जबाबदारी दाखवू लागला. महिन्याच्या सुरुवातीलाच तो सर्वप्रथम घरखर्चाचा हिशोब तयार ठेवायचा. त्यानंतर ठराविक रक्कम बचतीसाठी बाजूला ठेवायचा. अनावश्यक खर्च पूर्णपणे बंद केला. मित्रांसोबतच्या उगाचच्या पार्ट्या, महागड्या खरेदी आणि हौसेपोटी होणारी उधळपट्टी आता भूतकाळात जमा झाली होती. त्याने घरासाठी स्वतंत्र आपत्कालीन निधी तयार केला. स्वरालाही आता भविष्यासाठी भीती वाटत नव्हती. दोघं मिळून त्यांच्या स्वप्नांचं नियोजन करू लागले. काही महिन्यांनी अमोलने स्वरासाठी एक छोटंसं सरप्राईज ठेवलं. घरी आल्यावर त्याने तिला एक सुंदर भेट दिली. ती ना महागडी होती ना दिखाऊ, पण त्या भेटीत त्याचं बदललेलं मन, प्रेम आणि जबाबदारी दडली होती. स्वराने भेट उघडली आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
ती हसत अमोलकडे पाहत म्हणाली, आज मला माझा खरा साथीदार मिळाला. अमोलही हसला. तो शांतपणे म्हणाला, तू मला दोष दिला नाहीस, तू मला योग्य मार्ग दाखवला. आज मी जे काही शिकलो आहे ते फक्त तुझ्यामुळे. दोघांनी एकमेकांचा हात हातात घेतला. त्या क्षणी त्यांच्या नात्यात फक्त प्रेम नव्हतं, तर विश्वास, समजूतदारपणा आणि आयुष्यभराची साथ होती. घरात आता फक्त आर्थिक स्थिरता नव्हती, तर समाधान, आनंद आणि सुरक्षित भविष्याची आशाही होती. संसार फक्त प्रेमाने चालत नाही, तर विश्वास, जबाबदारी आणि योग्य नियोजनाने टिकतो. कधी कधी एका छोट्याशा धड्यामुळे माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. जो जीवनसाथी आपल्याला योग्य मार्ग दाखवतो, तोच खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असतो. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, जबाबदारीच खरं प्रेम आहे. अशाच हृदयस्पर्शी, कौटुंबिक आणि जीवनाला दिशा देणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. म्हणजे प्रत्येक नवीन कथा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही कथा प्रत्येक नवरा बायकोपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ आपल्या कुटुंबीय, मित्र आणि प्रिय व्यक्तींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या मनस्पर्शी कथेसह.